ठीक आहे. आज आपण गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण क्रमवार मांडणी सिक्वेन्शियल अरेंजमेंट बघणार आहोत. ठीक आहे. भरपूर सोपा असा सब्जेक्ट आहे क्रमवार मांडणी. याच्यामध्ये कधी कधी सिंगल क्वेश्चन्स विचारला जातो किंवा तुम्हाला एक मोठा क्वेश्चन देऊन त्याच्यामध्ये उप क्वेश्चन 1 ते 2 किंवा 3 ते 4 अशा प्रकारे म्हणजे सब क्वेश्चन पण कधी कधी विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे महत्वाचं कधी कधी आपल्याला पूर्ण 4 क्वेश्चन ही विचारतात. एक मोठा क्वेश्चन देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला 4 कधी कधी एक सेम वन लाइनर क्वेश्चन्स असतो. वाक्य काही दिली येतात आणि त्याच्यातून अरेंजमेंट क्रमवार मांडणी म्हणजे दिलेली माहिती. ठीक आहे. आता क्रमवार मांडणीचे आपण प्रकार बघणार आहोत. क्रमवार मांडणी ठीक आहे. तर 2 प्रकारचे क्वेश्चन विचारतात. त्यामुळे क्वेश्चन जर व्यवस्थित अभ्यासायचं आहे, जर एकाच सब क्वेश्चन जर 4 आले उपप्रश्न तर तुमची चांदी आहे. लक्षात आलं. कधी कधी सिंगल क्वेश्चन पण विचारलं जातात. त्याच्यासाठी महत्वाचं आहे की जी अरेंजमेंट त्यांनी सांगितलेली आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मांडणी करायची. त्याच्या 4 पद्धती. एक एकरेषीय मांडणी. एकरेषीय मांडणी. एकरेषीय मांडणी म्हणजे तुम्हाला एक सांगितलं की सर्व विद्यार्थी डावीकडे तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे एकाच रेषेत बसलेले असतात. ते किती असू शकतात? 1 2 3 4 5 6. म्हणजे एकरेषीय मांडणी म्हणजे जेवढे काही विद्यार्थी ते एका दिशेला बघत असतात. उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत किंवा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे काहीही असू शकतं. त्याला बोलतात एकरेषीय मांडणी. दुसरा टाईप आहे याच्यामध्ये दोन रेषीय मांडणी. दोन रेषीय मांडणी. याचा दोन म्हणजे याचा काय अर्थ तर 2 लाईन असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. एकमेकांच्या समोर व्यक्ती बसलेल्या असतात या पद्धतीत. ठीक आहे. किती असतात? 6 8 10 दोन रेषीय मांडणी. म्हणजे एकमेकांकडे एक उत्तरेकडे तोंड करून बसतात काही लोक आणि काही विद्यार्थी दक्षिणेकडे तोंड करून बसतात. याला बोलतात दोन रेषीय मांडणी. एकरेषीयमध्ये फक्त उत्तरेकडे असणार. ठीक आहे. त्यामुळे फक्त जर उत्तरेकडे असेल तर याच्यामध्ये लेफ्ट साइड ही असणार याची, म्हणजे ही डावी बाजू उत्तरेकडे जर बघत आणि ही उजवी बाजू. याच्याकडे तर एकमेकडे तोंड करून बसलेले असतील तर इकडे जे बघत आहेत उत्तरेकडे बघत आहेत त्यांची डावी बाजू ही होणार आणि उजवी बाजू ही होणार. लक्षात घ्या. आणि दक्षिणेकडे जे बघत आहेत म्हणजे या दिशेला बघत आहेत त्यांची उजवी बाजू ही इकडची होणार. ही उजवी होणार. लक्षात घ्यायचं. आणि ही बाजू कोणती होणार आहे तर डावी बाजू. अशा ही झाली एकरेषीय मांडणी. द्विरेषीय मांडणी. आता तिसरा टाइप विचारला तर उंचीनुसार किंवा वजनानुसार. उंचीनुसार किंवा वजनानुसार. उंचीनुसार किंवा वजनानुसार पण मांडणी केली जाते. म्हणजेच 5 ते 6 विद्यार्थ्यांचा उदाहरण दिलं जातं. ए विद्यार्थी बी पेक्षा उंच आहे, सी डी पेक्षा उंच आहे, सी हा ए पेक्षा उंच आहे आणि त्याच्यात तुम्हाला ती मांडणी करायचं असतं आणि चढता क्रम किंवा उतरता क्रम काही विचारू शकतो किंवा सर्वात उंच व्यक्ती कोण किंवा सर्वात लहान व्यक्ती कोण. त्याचबरोबर अजून वजनानुसार पण त्याच प्रकारे वजनानुसार पण विचारले जातात. आणि चौथा याच्यामध्ये टाईप आहे तो म्हणजे वर्तुळाकार मांडणी. वर्तुळाकार मांडणी. आता वर्तुळाकार मांडणीत सुद्धा 2 प्रकार येतात. म्हणजे वर्तुळाकार म्हणजे या पद्धतीत ठीक आहे. चौथा टाइप आहे वर्तुळाकार मांडणी. वर्तुळाकार मांडणी त्याच्यात 2 प्रकार असतात वर्तुळाकार मांडणीत. सपोज हे डायनिंग टेबल आहे. ठीक आहे. तर सर्व कोठे बघत आहेत टेबलाकडे बघत असताना ही एक टाइप झालं वर्तुळाकार मांडणीत. सर्व किती असू शकतात 5 4 5 6 7 8 किती असू शकतात. आणि दुसरी आहे बाहेर बघत आहेत सर्वजण. ठीक आहे. हे टेबल सेंटर असेल तर सेंटरच्या बाहेर म्हणजे वर्तुळाच्या बाहेर. अशा प्रकारे मांडणी वर्तुळाची असते. तर 4 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एक तर एकरेषीय मांडणी, दोन रेषीय, उंचीनुसार किंवा वजनानुसार आणि वर्तुळाकार मांडणी असे हे याचे 4 टाइप आहेत. ठीक आहे. आता असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना नेहमी संभाव्यता तुम्हाला घ्यावी लागणार आहे. एकाच नेहमी जर म्हटलं एकच
कमीत कमी 2 डायग्राम तरी तुम्हाला ड्रॉ करावे लागणार आहेत प्रत्येक वेळी. लक्षात घ्या, कोणतेही क्वेश्चन सिंगल येणे, कारण तुम्हाला जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कळेल. कारण सपोज ए बोलेल बी व सी च्या मध्ये बसलेला आहे, ठीक आहे. आता ए बी व सी च्या मध्ये बसलेला असा क्वेश्चन जर आला, तो पॉसिबिलिटी आहे की ए बी व सी च्या डावीकडे पण बसू शकतो बी, किंवा उजवीकडे सुद्धा बसू शकतो त्याच्या. त्यामुळे अशा पॉसिबिलिटीज घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामुळे आन्सर येताना तुमचं एक इलिमिनेट होणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ए बीच्या ए सी व बी च्या मध्ये बसला तर अशा प्रकारे त्याला ड्रॉ करायचं. 2 याला ड्रॉ पटकन आन्सर मिळतं. प्रत्येक वेळी आपण जर सिंगल एका वेळी चालू कराल, प्रत्येक वेळी जर तुमचा आन्सर रॉंग होतं, परत ती पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा ड्रॉ करत असाल तर एकाच वेळी पॅरलली 2 ड्रॉ करायच्या, ठीक आहे. म्हणजे एक कोणतं तरी रॉंग असणार, ते ड्रॉ इलिमिनेट होणार आणि जे करेक्ट असेल त्याला ठीक राहणार आहे. नाही तर काय करतात मुलं, एका वेळी एकच सॉल्व्ह करतात आणि परत चुकतं, मग अर्धवट मग तर ही मेथड नाहीये, मग बी इकडे घ्यायचा आहे, तर परत परत सॉल्व्ह करतात, तुमचा वेळ निघून जातो. अशा वेळी आपला वेळ वाचवण्यासाठी एका वेळी तुम्ही 2 हे ड्रॉ करायचंय. आता 1 बाय 1 आपण एक्झाम्पल बघणार आहोत चारही मांडणीचं, ठीक आहे. पाहिजे तर लिहून घ्या, घ्यायचं असेल तर. फक्त कोणत्या मांडण्या 4च प्रकार आहेत आणि जी माहिती दिलेली आहे तीच माहितीचा उपयोग करून तुम्ही सॉल्व्ह, ह्याच्यात काही फॉर्म्युला वगैरे नाहीये. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पलने स्टार्ट करू. 6 मित्र ए बी सी डी ई एफ, ठीक आहे. 6 मित्र ए बी सी डी ई एफ एका रांगेत, 6 मित्र ए बी सी डी ई एफ एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. सी हा ए आणि ई च्या मध्ये बसला आहे. सी हा ए व ई यांच्या मध्ये बसला आहे. फुल स्टॉप. ई हा रांगेच्या शेवटी नाही. दुसरं काय सांगितलं, ई हा रांगेच्या शेवटी नाही, कोणत्याही बाजूने तो शेवटी बसलेला नाहीये. लक्षात आलं, म्हणजे ई थोडक्यात तुमचं मध्ये कुठेतरी असणार आहे, ठीक आहे. ई हा रांगेच्या शेवटी नाही, फुल स्टॉप. बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूला बसला आहे. बी हा ई च्या लगतच्या ठीक आहे. सी हा ए व ई यांच्यामध्ये आहे. ई शेवटी नाही. बी हा ई लगतच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. एफ हा शेवटच्या टोकाला नाही आणि डी हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. सर्वजण इकडे बघत आहेत. उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन लिहून घ्या. डी च्या उजव्या हाताला किती व्यक्ती बसल्या आहेत? फर्स्ट क्वेश्चन आहे, डी च्या उजव्या हाताला किती व्यक्ती?
ऑप्शन पहिला ऑप्शन आहे 1 2 3 4. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन 1, दुसरा ऑप्शन 2, तिसरा ऑप्शन 3, चौथा ऑप्शन 4. दुसरा क्वेश्चन आहे डीच्या डाव्या हाताला विचारले कोण बसले. फर्स्ट ऑप्शन ए, सेकंड ऑप्शन ई, थर्ड ऑप्शन सी, फोर ऑप्शन एफ. डीच्या डाव्या हाताला ए ई सी एफ. आणि थर्ड क्वेश्चन आहे उजव्या टोकाला कोण बसले आहे. उजव्या टोकाला कोण. ऑप्शन ए, बी, थर्ड ऑप्शन सी आणि लास्ट ऑप्शन ई. ठीक आहे, आता या क्वेश्चन मध्ये सी हा ए व ई मध्ये बसलेला आहे, नंतर ई शेवटी नाही. बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे, बी हा ई च्या लगतच्या उजव्या बाजूला, म्हणजे ई ची कोणती एक घेऊ शकता तुम्ही. ई साठी ई च्या लगतच्या उजव्या बाजूला कोण बसलाय आहे. ठीक आहे, एफ हा शेवटच्या टोकाला नाही व डी डावीकडून दुसऱ्या क्रमांकास कोण बसलाय, तर डी बसलेला आहे. एकूण किती आहेत, ए बी सी डी ई एफ. 2 4 6 आहेत. ठीक आहे, डी एफ हा शेवटच्या टोकाला येणार नाही. ठीक आहे, डी हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर 1 2 मानून चला डी इथे बसलेला आहे. ठीक आहे, सॉरी, एफ हा शेवटच्या उजव्या टोकाला नाही, नुसतं नाही, उजव्या टोकाला. एफ हा शेवटच्या उजव्या टोकाला नाही आहे. ई, ठीक आहे, या पद्धती झालं तर ए सी कोणाच्या मध्ये बसले, ए व ई च्या मध्ये, तर इथे येणार आपला सी, इथे येणार ए. ठीक आहे, किती आले, 1 2 3 4. अजून राहिले किती, 2 राहिले, 2 2 4 6. परंतु आपल्याला सांगितलं एफ हा शेवटच्या उजव्या टोकाला बसलेला नाही आहे. एफ नाहीये म्हणजे डी डावीकडून दुसरा आहे, म्हणजे राहिले किती, अजून इथे एक राहिलाय आणि शेवटच्या टोकाला राहिलेला आहे. एफ शेवटच्या उजव्या टोकाला नाही, म्हणजे एफ इथे बसणार नाही या बाजूला, मग एफ येईल इथे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, या पद्धतीने येणार आहे एफ डी ए सी ई बी. कोणतेही तुम्ही ए पहिला घेऊ शकता मध्ये कोणताही, कारण आपल्याला माहिती नाही की नक्की कुठे कोण बसलाय. फक्त आपल्याला डी माहिती होता डावीकडून दुसरा बसलेला होता, तर आपण पहिला काय घेतलं याच्यामध्ये, तर ई ला घेतलं. ई च्या लगतच्या उजव्या बाजूला कोण बसलाय, बी, एवढं मला माहिती होतं. तर ई, ए व ई यांच्यामध्ये कोण बसलाय, सी, तर ए व ई यांच्यात सी बसले. नंतर एफ शेवटच्या उजव्या टोकाला नाही, ऑब्विसली उजव्या टोकाला म्हणजे इकडे येणारच नाही, एफ येईल तर डाव्या टोकाला येईल. डी आपल्याला माहिती आहे, डी डावीकडून दुसरा बसलेला आहे, म्हणजे आपल्याला हे 4 माहिती झालेले, आणि डी त्याच्यानंतर डावीकडे माहिती होता. एफ माहितीने उजव्या टोकाला, तर ऑब्विसली कुठे बसणार, तो डाव्या टोकाला. एफ डी ए सी ई बी या पद्धतीने तयार होणार आहे. आता डी च्या उजव्या हाताला किती व्यक्ती आहेत, उजव्या हाताला 1 2 3 4, तो ऑप्शन नंबर 4. डी च्या डाव्या हाताला कोण बसलाय, तर एफ बसलेला आहे, तर ऑप्शन नंबर हे. आणि उजव्या टोकाला कोण बसलेला आहे, तर बी बसलेला आहे. तर या ठिकाणी आपला आन्सर या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, आता दुसरा क्वेश्चन घ्या. एका मजल्यावर 6 फ्लॅट, एका मजल्यावर
6 फ्लॅट 2 रांगांमध्ये उत्तर दक्षिण, एका मजल्यावर 6 फ्लॅट 2 रांगांमध्ये उत्तर दक्षिणेकडे तोंड करून आहेत. उत्तर व दक्षिणेकडे तोंड करून आहेत. 6 फ्लॅट आहेत. ठीक आहे, 6 फ्लॅट उत्तर व दक्षिणेकडे तोंड करून आहेत. फ्लॅटची नावं आहेत PQRSTU. फ्लॅटची नाव PQRSTNU. हे 6 फ्लॅट तुम्हाला दिलेले आहेत. एका मजल्यावर 6 फ्लॅट आहेत या पद्धतीने. ठीक आहे, उत्तर दिशेने बसलेले आहेत PQRSTU. ठीक आहे, 6 फ्लॅट आहेत म्हणजे ऑब्विसली असे बसलेले आहेत. 1 2 3 कसेही येऊ शकतात ते. ठीक आहे, उत्तर दक्षिण दिशेने. उत्तरेकडे बघणाऱ्यांना इकडे घ्यायचं, दक्षिणेकडे बघणाऱ्यांना इथे घ्यायचं. ठीक आहे, दुसरं वाक्य दिलंय त्यांनी, क्यू ला उत्तरेकडे तोंड करून बसलेला फ्लॅट दिला. क्यू ला उत्तरेकडे तोंड करून असलेला फ्लॅट दिला आहे. क्यूचा त्यांनी हे दिलाय, क्यू कुठे बसलेला आहे, तो क्यू उत्तरेला तोंड करून बसलेला आहे. म्हणजेच क्यूची ठिकाण 1 2 3 या तिनांपैकी कुठेतरी येणार आहे. 1 2 3 लक्ष झालं. क्यूची पोझिशन इथे तरी येऊ शकते, इथे तरी येऊ शकते, किंवा जर आपण काढलं तर एका लाईन वरून करू आपण. क्यू इथे, त्यानंतर इथे किंवा इथे. ठीक आहे, क्यू ला उत्तरेकडे तोंड करून असलेला फ्लॅट दिलाय आणि तो एसच्या शेजारी नाही. आणि तो एसच्या शेजारी नाही. उत्तरेला आणि एसच्या शेजारी नाही. ठीक आहे, नंतरचं वाक्य आहे, थर्ड वाक्य, एस आणि यू कर्णाच्या विरुद्ध बाजूला असणारे फ्लॅट दिले आहेत. एस आणि यू यांना कर्णाच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच कुठे डायगोनल. इथे असेल एस तर इथे यू असेल, इथे एस असेल तर इथे यू असेल, वाईस वर्सा येणार आहे. एस आणि यू ला कसं दिलंय, कर्णाच्या विरुद्ध बाजूस, कर्णाच्या विरुद्ध बाजूस. विरुद्ध बाजूस कर्णाच्या म्हणजे डायगोनल. एस इथे असेल तर यू इथे असणार, एस इथे असेल तर यू इथे असणार. ठीक आहे, त्याला डायगोनली अपोजिट बोलतात. नंतर आर हा यू च्या शेजारी आहे. आर हा यू च्या शेजारी, आर हा यू च्या शेजारी आहे आणि त्याला दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळाला. आर यू च्या शेजारी आहे आणि आर ला कुठे भेटलाय, दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट. दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट. दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळाला आहे आणि टी ला उत्तरेकडे तोंड करून असणारा फ्लॅट. टी उत्तरेकडे बघतोय, टी ला उत्तरेकडे असणारा फ्लॅट मिळालेला आहे. ठीक आहे, ट्यू ला उत्तरेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळालेला आहे. उत्तरेकडे कोण कोण येत आहे, या दिशेने बघणारा कोण कोण आहे, तर क्यू आहे आणि टी आहे. ठीक आहे, एस आणि आर हा यू च्या शेजारी, आर कुठे बघतोय, दक्षिणेकडे कोण कोण बघतोय, तर यू पण बघतोय आणि आर पण बघतोय. लक्षात, यू च्या शेजारी आहे आर आणि आर कुठे बघतोय, दक्षिणेकडे तोंड करून बघतोय. ठीक आहे, नंतर एस आणि यू विरुद्ध बाजूला असणार आहे. म्हणजे आपल्याला इथून अजून एक गोष्ट करते, एस आणि हे विरुद्ध बाजूच्या डायगोनली,
म्हणजे जर आर आणि यू दक्षिणेकडे बघताय तर एस कुठे बघणार, उत्तरेकडे बघणार. ठीक आहे, तुम्हाला हे तर कळलं. आणि राहिला कोण याच्यामध्ये, पी दक्षिणेकडे. आता एवढं तर कळलं आणि त्याच्यावर तुम्ही ड्रॉ करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे, क्यू आणि एस यांच्यामध्ये कोणाचा फ्लॅट आहे. क्यू आणि एस हे मी असं ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फायनली क्यू आणि एस यांच्यामध्ये कोण आहे हे विचारलेलं आहे. क्यू आणि एसच्या मध्ये क्यू आणि एसच्या मध्ये ऑप्शन आहे हा TURP. क्वेश्चन मधून पण तुम्हाला कळू शकतं. जर आपल्याला उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जर हे आहे तर यांच्या जर मध्ये विचारलं तर ऑब्विसली ऑप्शन फर्स्ट दिलेला आहे क्यू आणि एसच्या मध्ये. फर्स्ट ऑप्शन आहे टी, सेकंड ऑप्शन आहे यू, थर्ड ऑप्शन आहे आर, फोर्थ ऑप्शन आहे पी. एस व यू सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. एस व यू सोडून दुसऱ्या कोणत्या जोडीचे फ्लॅट कर्णाच्या विरुद्ध बाजूस आहेत. जसं एस आणि यू चा होता, ठीक आहे, एस आणि यू चा एस व यू सोडून कोणत्या दुसऱ्या जोडीचे फ्लॅट एकमेकांना कर्णाच्या विरुद्ध बाजूस आहेत. आणि त्यांनी ऑप्शन दिलाय. फर्स्ट ऑप्शन TS, सेकंड ऑप्शन PT, थर्ड ऑप्शन QR, फोर्थ ऑप्शन QP. क्यू उत्तरेला एस शेजारी नाही. ठीक आहे, या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ट्राय करा. झालंय तुझं. आर हा यू च्या शेजारी आहे. ठीक आहे, आणि आर दक्षिणेकडे तोंड करून बसलेला आहे. झालं कोणतं. क्यू जर इथे घेतला, ओके, आर एस च्या बाजूला असं का पाहिजे. फर्स्ट सेंटेन्स जे आहे, क्यू उत्तरेला व एस च्या शेजारी नाही. हा लगतच्या शेजारी नाही, बरोबर. इथे ओके, एस वरून यू केलंच मी. इथे पण तेच केलं. ओके, तेच केलं. ओके, नंतर काय, आर हा यू च्या शेजारी नाही आहे. आर हा यू च्या शेजारी, सॉरी, आर हा यू च्या शेजारी. ओके, शेजारी आहे. ओके, आणि ओके, ऑप्शन मध्ये आन्सर काय येते. TS, PT, QR की QP येते. हा, मग QP त्याचा आन्सर. दोन्ही मध्ये जर येत असेल तर तेच आन्सर त्याने असणार आहे. प्रियंका, येतं आन्सर तुझं, दाखव. असं करा नको तुला. हे बघ, तिथेच कर म्हणजे तुला कळेल पुढच्या वेळी आपण क्वेश्चन. तसं नव्हे ग, जेव्हा आपण तिकडे क्वेश्चन लिहितो तिकडेच उत्तर लिहायचं. मागे उत्तर लिहिलं तर उद्या क्वेश्चन वाचायला गेलीस काय करणार. आपण जे अरेंजमेंट केली होती तू काढलंस आन्सर. पण दोन्ही पण राईट आहे.
दोन्ही पण राईट येणार, दोन्ही साईड, हा दोन्ही बाजूने तुमचं बरोबर येणार आहे. क्यू आणि पी. असं नाही, त्यांनी फक्त दाखव कसं आन्सर काढलंय बघ. समजलं पाहिजे, सिक्वेन्स समजली पाहिजे तुला. नंतर आपण जेव्हा क्वेश्चन वाचणार आहोत तेव्हा त्याचं आपल्याला आन्सर पण कळलं पाहिजे, आपण काय स्टेप केले होते. ऑब्विसली दोन्ही करायचे. आता ठीक आहे, पेपरमध्ये तुम्ही एक केलात तरी चालेल, पण सध्या इथे तुम्ही दोन करा. ठीक आहे, इथे प्रॅक्टिस झाली की प्रॉब्लेम आहे, डायरेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन करणार आहोत. उंचीवर तिसरा टाईप जो बघितला होता उंचीनुसार, त्याच्यावरती शक्यतो जो क्वेश्चन आलेले आहेत पेपर, ते उंचीवरती किंवा वजनावरती जास्त आलेले आहेत. म्हणजे वन लाईनर क्वेश्चन, कारण सहसा असा क्वेश्चन विचारत नाही एकाच वेळी 3-4 क्वेश्चन. दिलं तर खूप चांगलं आहे, परंतु असं देणार नाहीत पेपरला. ठीक आहे, दिलं तर चांगलं आहे. जास्त मार्क, एक क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर 3 ते 4 क्वेश्चनच्या आन्सरचे एकदम तुम्हाला हे मिळतात ना, त्याच्यामुळे शक्यतो देत नाही. दिला तर ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. अनिल हा स्नेहल पेक्षा उंच आहे. अनिल हा स्नेहल पेक्षा उंच आहे, कॉमा जी निखिल पेक्षा उंच आहे. अनिल हा स्नेहल पेक्षा उंच आहे, कॉमा जी निखिल पेक्षा उंच आहे. अनिल स्नेहल पेक्षा उंच, जी निखिल पेक्षा उंच आहे. स्नेहल उंच आहे निखिल पेक्षा. ओके, कॉमा फुल स्टॉप. मग स्नेहल सर्वात कमी उंचीची असेल काय? स्नेहल सर्वात कमी उंचीची असेल काय, असा क्वेश्चन विचारलाय. स्नेहल सर्वात कमी उंचीची आहे का या केसमध्ये? स्नेहल कमी उंचीची असेल काय? आणि ऑप्शन दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे हो, दुसरा आहे अनिश्चित, तिसरा आहे नाही. स्नेहल विचारलेलं स्नेहल, ठीक आहे, आणि चौथा यापैकी नाही. अनिल हा स्नेहल पेक्षा उंच आहे, स्नेहल निखिल पेक्षा उंच आहे. तर तिथे दुसऱ्या वाक्यानुसार आपल्याला कळतंय की स्नेहल निखिल पेक्षा उंच आहे. तर ह्याचा आन्सर काय येतंय? नाही हे आन्सर येणार आहे. काय ही उंच सर्वात कमी उंचीची, स्नेहल सर्वात कमी उंचीची असेल का? 2006 ला क्वेश्चन आला होता. ठीक आहे, त्याच प्रकारचं अजून एक एक्झाम्पल बघू. मिलिंद सिद्धेश कार्तिक सोहम. मिलिंद सिद्धेश कार्तिक सोहम अक्षय आणि अक्षय. मिलिंद सिद्धेश कार्तिक सोहम अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. सिद्धेश मध्यभागी उभा आहे, फुल स्टॉप. कार्तिक सोहमच्या पुढे नाही.
कार्तिक सोहमच्या पुढे नाही. म्हणजे थोडक्यात कार्तिक सोमच्या मागे आहे. कॉमा, तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. मिलिंद अक्षयच्या मागे नाही. म्हणजे मिलिंद इथे पुढे आहे. लक्षात आलं? नेहमी लक्षात ठेवा, मिलिंद पुढे भेटणार तुम्हाला आणि अक्षय त्याच्या मागे. आणि इथे काय होणार आहे? सोहम पुढे व कार्तिक त्याच्या मागे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा सिद्धेश मध्ये आहे सांगितलेलं आहे. फुल स्टॉप. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, लगत नाही बोलले तिथे, लक्षात घ्या. मागे बोलले, मागे म्हणजे किती मागे असू शकतो हे लक्षात घ्या. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, तर दोन टोकांना कोण दोघे आहेत? दोन टोकांना कोण दोघे आहेत? मिलिंद आहे, मिलिंद आहे कार्तिकच्या मागे. म्हणजे कार्तिक पुढे असणार आहे नेहमी. दोन टोकांना कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे सोहम आणि अक्षय. सोहम अक्षय. दुसरा ऑप्शन आहे सोहम मिलिंद. सोहम मिलिंद. तिसरा ऑप्शन आहे कार्तिक मिलिंद. आणि चौथा ऑप्शन आहे मिलिंद अक्षय. हे बघा, कार्तिक मिलिंदच्या कुठे आहे? पुढे आहे या केस मध्ये. ठीक आहे. आणि कार्तिकच्या पुढे कोण आहे? कार्तिकच्या पुढे नेहमी कुठून असणार आहे? सोहम असणार आहे. आणि मिलिंदच्या मागे नेहमी कोण असणार आहे? अक्षय असणार आहे. सिद्धेश मध्यभागी. लक्षात घ्या, इथे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. यापैकी तुम्ही चूज करू शकता. सोहम आणि अक्षय. काय येत आहे तुझा आन्सर? सोहम आणि मिलिंद. बाकी सगळे तुझे बरोबर येत आहेत. सोहम कार्तिकच्या काय पाहिजे? पुढे पाहिजे. मिलिंद अक्षयच्या पुढे पाहिजे. मिलिंद अक्षय असं घे. हे बघ या हा मग काय तुला दिलंय? नाही म्हणजे पुढे असणार. मग तुझं कसं? मिलिंद नेहमी कसा पाहिजे? अक्षयच्या पुढे पाहिजे. लक्षात घ्या. सपोज आपण मानून चालू मिलिंद जर इथे आला, मिलिंद कुठे आहे? सोहम आणि अक्षय. सिद्धेश कार्तिक सोहमच्या बरोबर. कार्तिक मिलिंदच्या पुढे आहे. ओके. मिलिंद अक्षयच्या पुढे आहे. मिलिंद
लक्षात नाही बरोबर आहे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट. तुझा आन्सर कोणता येते? फर्स्ट, सेकंड? मी मागे आणि पुढे वाचत होता मिलियनचा. ठीक आहे, ते महत्वाचे वाक्य. या केसमध्ये काय येणार आहे? सोहम येणार आहे इथे, इथे कार्तिक येणार आहे, इथे मिलिंद येतोय आणि इथे अक्षय. ठीक आहे, आता आपण वर्तुळाकार वाढणी बघणार आहोत. PQRSTUV, PQRSTUV, PQRSTUV. What W PQRSTUV व W असे 8 मित्र वर्तुळाकृती टेबलाभोवती चहा घेत बसले आहेत. वर्तुळाकृती टेबलाभोवती चहा घेत बसले आहेत. फुल स्टॉप. ते टेबलाच्या केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत. म्हणजे सर्वजण इकडे बघत आहेत. लक्षात घ्या, सर्वजण केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत. पी हा यू आणि व्ही यांच्यामध्ये बसला आहे. केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. सर्वजण केंद्राकडे म्हणजे इकडे बघणार. 2 प्रकार आहेत, केंद्र आणि केंद्रोत्यागी म्हणजे विरुद्ध बाजूने. ठीक आहे, केंद्राकडे तोंड करून बसले. पी हा यू आणि व्ही च्या मध्ये बसला आहे. पी हा यू आणि व्ही च्या मध्ये बसला आहे. क्यू हा डब्ल्यू आणि टी च्या मध्ये बसला आहे. क्यू हा डब्ल्यू व टी च्या मध्ये बसला आहे. एकूण 8 जण आहेत. ठीक आहे, पी हा यू आणि व्ही च्या मध्ये, क्यू हा डब्ल्यू आणि टी च्या मध्ये बसला आहे. आर हा व्ही च्या डाव्या हातास 3ऱ्या क्रमांकास आहे. आर हा व्ही च्या डाव्या हातास आहे. व्ही च्या डाव्या हातास 3ऱ्या क्रमांकावर. 3ऱ्या क्रमांकावर इथे व्ही येणार आहे. डब्ल्यू हा एस च्या उजव्या हातास 3ऱ्या क्रमांकावर. डब्ल्यू हा एस च्या उजव्या हातास 3ऱ्या क्रमांकावर. डब्ल्यू हा एस च्या उजव्या हातास बसलेला आहे 3ऱ्या क्रमांकावर. तर व्ही चे एस च्या तुलनेत ठिकाण काय? व्ही चे एस च्या तुलनेत ठिकाण काय?
हा ठिकाण विचार. पहिला आहे लगोलोग डाव्या हातास. पहिला ऑप्शन लगोलोग डाव्या हातास. लगोलोग डाव्या हातास. लगोलग डाव्या हातास. दुसरा आहे लगोलोग उजव्या हातास. लगोलोग उजव्या हातास. तिसरा आहे डाव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. डाव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. आणि चौथा ऑप्शन आहे उजव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. उजव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. आणि दुसरा आहे टी चे डब्ल्यू च्या तुलनेत स्थान. पहिलं व्ही चे एस आणि आता टी चे डब्ल्यू च्या तुलनेत. आता इथे व्ही चे एस च्या तुलनेत व टी चे डब्ल्यू च्या तुलनेत म्हणजे डब्ल्यू च सांगायचं इथे रेफरन्स. डब्ल्यू च्या कुठे बसलेले आहेत ते. पहिला आहे लगोलोग डाव्या हातास. लगोलग डाव्या हातास. दुसरा आहे लगोलोग उजव्या हातास. लगोलोग उजव्या हातास. तिसरा आहे डाव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. हा तेच ऑप्शन आहे डाव्या हातास दुसऱ्या क्रमांकावर. आणि चौथा आहे उजव्या हातास दुसऱ्या क्रमांक. बोला. टीचे डब्ल्यूच्या तुलनेत म्हणजे हा जे काय असेल ते डब्ल्यू ला पकडायचे. डब्ल्यू बसतंय. डब्ल्यू ऑप्शन पहिला आहे लगोलोग डाव्या हातास ना, तर डब्ल्यूच्या डाव्या हातास बसलाय का लगोलोग ते करायचंय. नंतर आहे लगोलोग उजव्या हातात. डब्ल्यूच्या उजव्या हातास बसलाय का तो ते सांगायचं आहे. लक्षात आलं. म्हणजे डब्ल्यूच्या तुलनेत तुला सांगायचंय व्ही चे एस च्या तुलनेत ठिकाण काय असेल. म्हणजे एस बसलाय आणि एस ची डावी उजवी सांगायची आहे ऑप्शन मध्ये. तुलनेत त्याच्या विचारलेलं आहे तुम्हाला. पहिल्याचं पहिलं. दुसऱ्याचं तिसरा.
आला आन्सर? एस कुठे आहे? अच्छा, तो एस आहे का? ओके, मी म्हटलं काय क्यू लिहिलंय तिकडे परत. प्रियांका आला आन्सर? दाखव. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालेल, तुम्हाला जे वाटेल ते. पी तुझी डायग्राम दाखव. यू व्ही आहे का व्ही आहे? यू आहे. तो आहे यू. यू आहे का? ओके, हा, मग बरोबर आहे. व्ही पी यू. बरोबर. ओएसच्या उजव्या हात, एसच्या उजव्या हातात बसलाय म्हणजे बरोबर. डावीकडून तिसरा बसलाय, बरोबर. डब्ल्यू आणि डब्ल्यू आणि टीच्या मध्ये हा बसलाय, क्यू बसलाय, बरोबर. जरा ते व्यवस्थित काढायचं, मला तो व्ही यू वाटतो. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट येतंय लगोलग डाव्या हातास, आणि दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर येतंय डाव्या हातास दुसरा. ठीक आहे, आता थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघूया जे पेपरला आलेले आहेत. पहिला क्वेश्चन, एका वृक्षांच्या रांगेत एका वृक्षाचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 5वा आहे. ठीक आहे, एका वृक्षांच्या रांगेत एका वृक्षाचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 5वा आहे, तर त्या वृक्षांच्या रांगेत एकूण वृक्षांची संख्या किती? एकूण वृक्षांची संख्या किती? एकूण वृक्षांची संख्या किती? 8, 12, 17, 9. काय सांगितले?
9 आन्सर येणार. ठीक आहे, दोन्ही बाजूने विचारलेलं आहे. समजा इथे बसलाय, दोन्ही बाजूकडून 5 म्हणजे इकडे 4, इकडे 4, मग इथे एकूण किती होत आहे? ऑप्शन क्रमांक फर्स्ट. सॉरी, 9 म्हणजे कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर आहे. मुलांच्या रांगेत सुजितचा 25वा क्रमांक किंवा 25वा नंबर आहे. मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर आहे. ठीक आहे, याचा जर 25वा नंबर असेल एका टोकाकडून आणि इकडून, तर याच्या पुढे किती जण असणार आहेत? अजून 24 असणार आहे. ठीक आहे, इथे सुजित लिहा फक्त, इकडे 24 आहेत. ओके, आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे. एका टोकाकडून 25वा आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा, म्हणजे इकडे किती असणार आहे? त्याच्या 26 जण असणार आहेत. लक्षात घ्या, एका टोकाला 24 आहेत, 25वा नंबर आहे, दुसऱ्याकडे 27, म्हणजे तिकडे 26 आहेत. तर त्या रांगेत किती मुले आहेत? 54, 50, 52, 51. 24 अधिक 1, 25 अधिक 26, हा 2010 ला क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे, या प्रकार 54, 50, 52, 51. नंतर अजून एक 2013च्या एक्झामला आलेला, एका मंचावर 6 वक्ते भाषण देण्यासाठी पुढील प्रमाणे बसले आहेत. एका मंचावर 6 वक्ते भाषण देण्यासाठी पुढील प्रमाणे बसले आहेत. उमेश आणि समीर यांच्यामध्ये फक्त प्रकाश आहे. 6 वक्ते आहेत, उमेश आणि समीर यांच्यामध्ये फक्त प्रकाश आहे. उमेश व समीर यांच्यामध्ये कोण आहे? फक्त प्रकाश आहे. कॉमा, तिमीर एका कडेला आहे. 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 फुल स्टॉप. कुरेशी आणि समीर यांमध्ये कोणीही नाही. कुरेशी आणि समीर यांच्यामध्ये कोणीही नाही. याचा अर्थ काय होतो? ते दोघे शेजारी बसलेले आहेत. एकतर कुरेशी इथे असेल किंवा इथे असेल. कुरेशी आणि समीर यांच्यामध्ये कोणी नाही. राकेश कडेला नाही. राकेश काय नाहीये? कडेला नाही आहे. राकेश कडेला नाही. राकेश कडेला नाही. मात्र उमेशच्या डाव्या बाजूस लगेच आहे. मात्र उमेशच्या डाव्या बाजूस लगेच आहे, म्हणजे राकेश इथे येणार. डाव्या बाजू उमेशच्या प्रकाश आहे, म्हणजे हे रॉंग होणार. ठीक आहे, राकेश हा कडेल नाही, मात्र उमेशच्या डाव्या बाजूस लगेच आहे. यावरून तिमीर आणि उमेशच्या मध्ये कोण बसले आहे?
तिमीर व उमेश यांच्यामध्ये कोण, क्वेश्चन मध्ये विचारले तिमीर व एकूण 6 जण आहेत. ठीक आहे. तिमीर व उमेश यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे. कडेला कोण बसले, तिमीर एका कडेला बसलेला आहे. राकेश कडेला जर नसेल तर राकेशच्या इकडे तिमीर येणार आहे. ठीक आहे. राकेश कडेला नाहीये ना, राकेशच्या बाजूलाच येणार ना, कारण नाहीतर हा सपोज इथे लिहिला तर राकेश कडेला जातो ना, त्याच्यामुळे या केसमध्ये इथेच येणार तिमीर. आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय यांच्यामध्ये कोण, तिमीर आणि उमेशच्या मध्ये कोण बसले, तिमीर राकेश बसलेला आहे. प्रकाश, समीर, कुरेशी आणि राकेश हे 4 ऑप्शन होते. प्रकाश, समीर, कुरेशी व राकेश. त्याच्यानंतर मग मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा. कमलेश हा डावीकडून 5वा. डावीकडून 5वा म्हणजे त्याच्या पुढे किती आहेत, 4 जण आहेत. कमलेश हा डावीकडून 5वा आणि प्रथमेश उजवीकडून 6वा. प्रथमेश हा उजवीकडून 6वा म्हणजे इकडे पण त्याच्या 5 जण बसलेले आहेत. उजवीकडून 6वा. फुल स्टॉप. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास, त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास म्हणजे यांच्यामध्ये कोणतरी आहे बसलेलं. ठीक आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो. कमलेश डावीकडून 13वा होतो म्हणजे पुढे किती जण बसलेत, 12. कमलेश डावीकडून 13वा होतो जर स्थानांची अदलाबदल केली तर. ठीक आहे. म्हणजे कमलेश आणि प्रथमेश यांच्यामध्ये किती जण आहेत, 7 जण आपल्याला दिसून येतात. 13 होतो तर कमलेश डावीकडून 13वा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल, प्रथमेश उजवीकडून कितवा असेल. उजवीकडून कितवा असेल, पहिला ऑप्शन आहे 7, दुसरा 11, तिसरा 14 आणि चौथा आहे 18. पहिला आधी एकूण मुले किती आहेत सांगू शकाल का? एकूण मुले पहिली बघितले तर एकूण किती आहेत ती आधी पहिले तुम्ही फाइंड आउट करा. हा कशी काढली, 18 बरोबर. हा 12 ही प्रथमेशला सोडून पुढे 12 होती. प्रथमेश पकडला तर 12 अधिक 1 होतोय आणि त्याच्या पुढे 5 आहे. तर टोटल किती आहेत, 18 मूल्य आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आता काय विचारलं, प्रथमेश उजवीकडून किती असेल. प्रथमेशला सपोज आपण इथे लिहिलंय प्रथमेश. ठीक आहे. तर त्याचं उजवीकडून स्थान जर एकूण मुलं जर 18 आहेत, इकडे जर 4 गेली तर किती राहिली, 14 आणि प्रथमेश तिथे बसणार आहे. तो म्हणजे थोडक्यात काय 5 मुले इकडे आहेत प्रथमेश सोडून, उजवीकडून त्याचं स्थान विचारलेलं आहे. ठीक आहे. उजवीकडून कितवा असणार मग त्याचा, जर प्रथमेश इथे 4 मुलं आहेत, उजवीकडून त्याचं स्थान, इथून स्थान मोजायचे. इथे प्रथमेश आहे, एकूण मुलं 18 आहेत बरोबर. एकूण मुलं 18 आहेत आणि उजवीकडून स्थान विचार, त्याच्या पुढे कमलेश आहे की प्रथमेश बसले, म्हणजे इथे 4 मुलं आधीच ऑलरेडी बसले, म्हणजे प्रथमेश बसला इथं 5 तिकडून डावीकडून. मग इकडे उजवीकडून किती मुलं आहेत त्याच्या काउंट करा.
उजवीकडून किती असणार आहेत? 14 असणार आहेत. ओके, एकूण जर 18 असतील तर उजवीकडून किती असणार आहे? 14, कारण ही 4 इकडे गेली, मग राहिली काउंट जर केली तर नंबर येतोय 14. हे पण पेपरला एक्झामला विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता आपण एक दुसरा टॉपिक करणार आहोत छोटा. तर या प्रकारची तुम्ही अभ्यास करायचे, भरपूर सोपं आहे, फक्त दिलेली मांडणी करायची आहे, बाकी काही नाही. आता पुढचा आपण टॉपिक बघणार आहोत, प्रतिपादन व कारणे, असर्शन अँड द रिझन्स. प्रतिपादन म्हणजे पेपरला तुम्हाला वाक्य दिली जाणार, विधाने, आणि त्याच्या खाली कारणे दिलेली असणार आहेत. प्रतिपादन व कारणे, प्रतिपादन व कारणे, किंवा त्याला कारण व परिणाम सुद्धा येतं त्याच्यामध्ये. कारण व परिणाम, काही तुम्हाला विधाने दिली आहेत त्याला प्रतिपादन म्हटली जातात. ठीक आहे, या एक्झाम म्हणजे विधाने असणार तुम्हाला, या पद्धती विधाने. त्याच्यात तुम्हाला ती ओळखायची असणार. ठीक आहे, विधाने असणार, त्याच्यात काही प्रतिपादने असणार व काही कारणे असणार. कोणतंही असू शकते, 1 किंवा 2 पण असतात, कधी कधी 3, 4 पण असतात. प्रतिपादन कोणतं आणि कारण कोणतं आहे, किंवा सॉरी, प्रतिपादन कारण कोणते किंवा परिणाम कोणता आहे हे शोधायचं असतं. आणि ऑप्शन असं असतं, याला सपोज ए नाव दिलं जातं आणि याला बी किंवा काही लेटर्स ए, बी किंवा आर. आता तुम्हाला पहिला ऑप्शन दिला जाणार, ए हे कारण आहे व डी त्याचा परिणाम, पहिला ऑप्शन. किंवा रिव्हर्स देणार, बी हे कारण व ए हे त्याचा परिणाम. तिसरा ऑप्शन असणार, दोन्ही कारणे आहेत, ए आणि बी ही दोन्ही कारणे आहेत. चौथा ऑप्शन, दोन्ही प्रतिपादन आहेत. प्रतिपादन म्हणजे काय, तर ठाम मत, एखादी गोष्टीचं ठाम मत असलं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिले जाणार. काही असू शकतात, किंवा कधी कधी ऑप्शन असो, ए हे कारण आहे, बी हे त्याचा परिणाम आहे. परिणाम म्हणजे थोडक्यात रिझल्ट, ते आपण बघायचं आहे. कारणे, इथे काय असतं, काहीतरी तुम्हाला एक रिझन दिलं जाणार, प्रतिपादन, आणि त्याचा आपल्याला कारणे शोधायची असतात. कारण ते आहे का त्याला. ठीक आहे, म्हणजे दुष्काळ, थोडक्यात काय, एक दुष्काळ, मराठवाड्यात दुष्काळ पडला, जर आपण असं लिहिलं, मराठवाड्यात दुष्काळ पडला. ठीक आहे, हे झालं एक. आणि दुसरं विधान तुम्हाला दिलं जर, सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केले, पॅकेज जाहीर केले. याच्यात कारणे. ठीक आहे, आता मराठवाड्यात दुष्काळ, प्रतिपादन व कारणे आपण बघितलं, तर हे एक मत झालं. प्रतिपादन म्हणजे एक मत झालं, ठाम मत तुमचं. तर काय आलं, मराठवाड्यात दुष्काळ पडला, हो प्रतिपादन. ठीक आहे, व सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केले. याचा आता कारण व परिणाम मध्ये येते, नॉट प्रतिपादन व कारणामध्ये येत. कारण व परिणाम. कारण परिणाम काय झाला, तर हे बघा, परिणाम म्हणजे रिझल्ट बघा. सरकारने काय केलंय, पॅकेज जाहीर केलं. आणि कारण काय झालं, तर मराठवाड्यात दुष्काळ पडला, या कारणामुळे हा परिणाम झाला. हे जर घडलं नसतं तर हे आपल्याला करता आलं नसतं. लक्षात आलं, कारण व परिणाम म्हणजेच काय, किंवा प्रतिपादन व कारणे. प्रतिपादन व कारणे म्हणजे जर एखाद्याने मेहनत केली, म्हणजे थोडक्यात एखाद्याने जर अर्थशास्त्रामध्ये जर काम केलं, सत्यार्थ कैलास सत्यार्थ यांना नोबेल पारितोषिक मिळालं, कारण त्यांनी काय केलं होतं, तर त्या गरिबांसाठी काम केलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रतिपादन किंवा कारणे असू शकतं, कारण व परिणाम. परिणाम म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचा काय असू शकतं, तर एखादे पॅकेज जाहीर केलं किंवा एखादी गोष्ट आपण आयात किंवा निर्यात केली, तर त्याला बोलतात परिणाम. कारण त्याचं काही असू शकतो, कारण काही आपण त्याच्यामध्ये शोधायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण प्रतिपादन म्हणून लिहून घ्या. प्रतिपादन म्हणजेच काय, प्रतिपादन व कारणे. जर तुम्हाला पेपरला क्वेश्चन आला, प्रतिपादन व कारणे, तर काय, प्रतिपादन म्हणजे निश्चित व ठाम मत. कारण व परिणाम नंतर लिहा, पहिलं लिहा प्रतिपादन व कारणे. प्रतिपादन म्हणजे
निश्चित व ठाम मत, निश्चित व ठाम मत त्याला बोलतात प्रतिपादन. आणि कारण म्हणजे एक प्रकारचे तथ्य. कारण म्हणजे एक प्रकारचे तथ्य. प्रतिपादन म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे सांगणे किंवा दावा करणे. प्रतिपादन म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे सांगणे किंवा दावा करणे. आणि ह्याला अंडरलाईन करा, एखादी गोष्ट ठामपणे सांगणे किंवा दावा करणेला प्रतिपादन म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे सांगणे व दावा करणे. आणि त्यामुळे प्रतिपादन सांगताना त्याला लागू होणारी कारणे देण्यात येतात. त्याला लागू होणारी कारणे देण्यात येतात. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. प्रतिपादन आहे दिलेलं, गांडूळ हे शेती करता फायदेशीर आहे. याच्यात प्रतिपादन याच्यामध्ये लक्षात घ्या, नॉर्मल तुमच्या डेली लाईफ मधली उदाहरणं असणार आहेत. ठीक आहे. गांडूळ हे शेती करता फायदेशीर आहे. शेती करिता फायदेशीर. आणि कारण त्यांना सांगितलेलं आहे, गांडूळ माती भुसभुशीत करून तिला हवेशीर करतात. आता याच्यात पहिला ऑप्शन तुम्हाला असं सांगितलं, ए आणि आर दोन्ही प्रणे. पहिला ऑप्शन लिहा. आता याच्यामध्ये ऑप्शन हे त्याला प्रतिपादन व कारण. पेपरला ऑप्शन्स मला दिले ना 4 ऑप्शन, 1 2 3 4, आणि त्याच्यातलं करेक्ट कोणता आहे तो ओळखायचा आहे. या प्रकारचे क्वेश्चन थोडे क्रिटिकल असतात, व्यवस्थित वाचावे लागतात क्वेश्चन. ठीक आहे. आन्सर असतात सोपी याची. ए आणि आर दोन्हीपणे स्वतंत्रपणे सत्य आहेत. ए आणि आर दोन्हीपणे, याला ए बोलायचं लक्षात घ्या, आणि याला आर. रिझन, असर्शन अँड रिझन. ए आणि आर दोन्हीपणे स्वतंत्रपणे सत्य आहेत. व त्याच्याच पुढे लिहा, व आर हे ए चे योग्य कारण आहे. आर हे ए चे योग्य कारण आहे. पहिला ऑप्शन आहे, ए चे योग्य कारण आहे. दुसरा ऑप्शन आहे, ए आणि आर दोन्हीपणे स्वतंत्रपणे सत्य आहेत. हे पूर्ण जसंच तसं लिहा. आणि दुसरं, आर हे ए चे कारण नाही. आर हे ए चे कारण नाही. तिसरा ऑप्शन आहे, ए सत्य आहे व आर असत्य. चौथा आहे, ए असत्य व आर सत्य. अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स पण दिले जातात. त्याच्यामध्ये लॉजिकली गोष्टी तुम्ही ओळखायच्या आहेत. ठीक आहे. याला प्रतिपादन व कारणे काय. गांडूळ शेती करता आधी पहिली सत्य आहेत की चेक करायची. बाकी गांडूळ शेती करता फायदेशीर आहे, हो आहे.
गांडूळ माती भुसभुशीत करून तिला हवेशीर करतात. हो, दोन्ही बरोबर मुख्य आहेत. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन रॉंग येणार आहेत. आता एक तर एक ऑप्शन येईल किंवा दोन येईल. प्रतिपादन काय? गांडूळ शेती करता फायदेशीर आहे. हो, गांडूळ माती भुसभुशीत करून तिला हवेशीर करतात. कारण त्याचं एक योग्य कारण आहे का? तो गांडूळ शेती फायदेशीर आहे कारण गांडूळ माती भुसभुशीत करून तिला हवेशीर करतात. हे कारण वाचलं आपल्याला पटलं पाहिजे. लक्ष झालं? तेव्हाच ते आन्सर येणार आहे. आर हे याचे कारण योग्य कारण आहे. लक्ष झालं? अशा पद्धतीने आपल्याला आन्सर पेपर मध्ये लिहायचे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं लॉजिक चेक करतात ते. एखादी तुम्हाला कंडिशन देऊन तुम्ही काय योग्य लॉजिक करता आणि याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे. दिसायला भरपूर सोपं वाटतं ते. सगळे ऑप्शन सारखे वाटतात कधी कधी. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला आपण ज्या बाजूने विचार करतो तेच करेक्ट वाटतं, परंतु थोडा क्वेश्चनला नीट वाचायचं, मग तुम्हाला याचा आन्सर, त्याचा पहिला ऑप्शन करेक्ट होणार याचं. ठीक आहे. दुसरं क्वेश्चन मी घेतो. प्रतिपादन लिहून घ्या. आता ऑप्शन सगळ्यांना हेच यायचे, चारच ऑप्शन येणार. ऑप्शन सेमच आहेत, फक्त प्रतिपादन लिहा. कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. हे झालं प्रतिपादन ए. लिहा त्याला. प्रतिपादन ए आहे ते. कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आता कारण आर लिहिले त्यांनी. कारण आर, कैलास सत्यार्थी यांनी अर्थशास्त्रावरती ग्रंथ लिहिले आहेत. कैलास सत्यार्थी यांनी अर्थशास्त्रावरती ग्रंथ लिहिले आहेत. आता याच्यातील कोणता ऑप्शन येणार? 1, 2, 3, 4 या चारांपैकी कोणता? 1, 2, 3, 4 या चारांपैकी कोणता ऑप्शन येणार आहे ते सांगायचे. हा, थर्ड कसं काय? थर्ड प्रियंका, कारण कैलास सत्यार्थी यांनी अर्थशास्त्रावरती ग्रंथ लिहिलेले आहेत. कैलास सत्यार्थी यांनी अर्थशास्त्रावरती ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिली गोष्ट, या जर क्वेश्चन त्यामध्ये नीट वाचला तर त्याच्यात त्यांनी सांगितले त्याला शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला. बरोबर? तर त्याच्यात त्याला अर्थशास्त्राचा नोबेल, त्याच्यावर हे कारण असू शकत नाही. म्हणजे पहिलं मुळात अर्थशास्त्र नोबेल आहे, पहिली दोन्ही ऑप्शन रॉंग होत आहेत, 1 आणि 2. ठीक आहे. मग राहते काय त्यांना नोबेल पुरस्कार त्यांना शांततेसाठी भेटला होता. मग अर्थशास्त्राचा काही संबंध येत नाही. म्हणजेच जे वाक्य नंबर क्रमांक 2 आहे ते असत्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर येणार. आणि ह्या जे क्वेश्चन आहेत त्यावेळेस करंट अफेअर वरती पण विचारलेले, लक्षात घ्या. त्या वर्षाचं जे करंट अफेअर मध्ये काय असेल तर त्यावेळेच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याच्यात थोडं लॉजिक ते पण यूज केलं जातं. तिसरा क्वेश्चन घ्या. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. हे प्रतिपादन झालंय. प्रतिपादन दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. त्याचं कारण आर दिलंय. त्यांना मुघल राज्यकर्त्यांचे अनुकरण करायचे होते. त्यांनी काय सांगितलंय? त्यांना मुघल राज्यकर्त्यांचे अनुकरण करायचे होते. आता व्यवस्थित वाचा आणि आन्सर सांगा. हेच ऑप्शन तुम्हाला 4च आहेत. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले कारण त्यांना मुघल साम्राज्याचे अनुकरण करायचे होते. काय वाटतं प्रियंका? असत्य नाही, मला ऑप्शन सांग. 1, 2, 3, 4 काय? याचा पण आन्सर 3च येणार कारण त्यांनी त्यांच्यासाठी केलं नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे आन्सर असत्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचा आन्सर येणार आहे. नंतर प्रतिपादन ए लिहून घ्या.
बुध हा सूर्यापासूनचा सर्वात लांब ग्रह आहे. बुध हा सूर्यापासूनचा सर्वात लांब ग्रह आहे. ब- नाही असं काही प्रतिपादन नाही ना. हे बघ ऑप्शन ते आता तुम्ही ऑप्शन थ्रू जायचं. ऑप्शन मध्ये काय ए सत्य ए असत्य लिहिलंय. ऑप्शन तुला दिलाच नसता म्हणून ऑप्शन कडे पण बघायचं. वाक्य ते करेक्ट, कारण प्रतिपादन ही डेली लाईफ मधली सुद्धा वाक्य असू शकतात. निश्चित व ठाम मत आहे असेल तर ठीक आहे, परंतु तिथे ऑप्शन तुला काय दिलाय, असत्य पण दिलंय ना. जर असत्य दिलं नसेल तर ते करेक्ट आलं असतं. परंतु इथे त्यांनी तुला दिलेले ऑप्शन म्हणून ह्या अशा केसमध्ये ऑप्शन काही देऊ शकतात, लक्षात घे. ऑप्शन थ्रू आपल्याला जायचं आहे. पहिला आहे बुध हा सूर्यापासूनचा सर्वात लांब ग्रह आहे आणि कारण आर दिलंय. बुध हा सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह आहे. काय येणार आन्सर? बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. चौथं आहे. अरे ह्याच्यात सरळच कळतं ना, कारण ह्याच्यात तुम्हाला जनरल नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर सांगा. हा आता बुधच आहे. हो, प्लुटो होता 2006 पर्यंत होता. प्लुटो नंतरची मान्यता काढून घेण्यात आली, कारण प्लुटो सारखे अजून 10-50-60 ग्रह भेटायला लागले. जी प्लुटोची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, तीच कॅरेक्टरिस्टिक अजून अजून ग्रहांची भेटायला लागली. म्हणजे जो तो सायंटिस्ट उठायला लागला आणि म्हणू लागला हा बघा नवीन मी ग्रह शोधला. त्याच्यामुळे असे भरमसाठ ग्रह शोधत लोक. त्यामुळे नासाचे सायंटिस्ट कंटाळले, अरे एवढे ग्रह कसे काय लक्षात ठेवतील लोक. त्यामुळे त्यांनी क्रायटेरिया ज्यांचे होते, तो क्रायटेरिया जो प्लुटोला फक्त लागत होता तो क्रायटेरिया काढून टाकला. आणि कारण प्लुटो जी जी लंबा वर्तुळाकार जरी फिरत असला, त्याच्यासारखे भरपूर ग्रह असे फिरत होते. मग ते प्लुटोचं जी काही कॅरेक्टरिस्टिक काढून टाकली त्याच्यामुळे. आणि बाकीच्या ग्रहांना काही कॅरेक्टरिस्टिक ती प्लुटोला नव्हती. 2006च्या आधी होते ती. त्याच्यानंतर खूप प्लुटो सारखे ग्रह शोधले गेले. मग तेव्हा असं त्यांच्यात एक परिषद भरवली गेली. सगळ्यांना आपण मानायचं जेवढे भरपूर, जो तो सायंटिस्ट सांगायचा दर 1 महिन्याने मी नवीन ग्रह शोधला. कारण प्लुटोचा पट्टा जो आहे लंबवर्तुळ कक्षा, त्याच्यात अजूनही प्लुटोसारखे भरपूर ग्रह फिरत होते. मग त्यांनी ग्रहाची डेफिनेशन काय केली, जी कक्षा फिरते जी म्हणजे वर्तुळाकार कक्षा आहे ग्रहांची, त्याच्यासारखा एकच असावा. इतर अजून आहेत बाकीचे ग्रह, त्यांच्यामध्ये अजून कोणताच वेगळे ग्रह नाहीत की किंवा दुसरे ऍस्ट्रॉइड्स वगैरे काही नाही. पण प्लुटो असा होता त्याच्यामध्ये भरपूर ग्रह होते आजूबाजूला. त्यावेळी भरपूर ग्रह, म्हणजे ग्रह नाही म्हणू शकत, छोटे छोटे तुकडे फिरायचे. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना ते ग्रह म्हणायचे सायंटिस्ट. म्हणून ती त्यांची मान्यता त्यावेळी काढून घेण्यात आली. नाहीतर त्यांना एक करावं लागणार होतं. जे प्लुटोवर प्लुटोचे जेवढे त्यांना सापडतील त्यांना सगळ्यांना मान्यता द्यावी लागणार होती. परंतु ते पॉसिबल नव्हते. मग भरपूर आपली सूर्यमाला मोठी झाली असती. मग एकाला त्या काढून टाकून आणि त्यांना मग छोटा व बुटका ग्रह या कॅटेगरीत टाकलं. छोटे ग्रह, लघुग्रहांच्या कॅटेगरीत टाकलं त्याला. तो आता लघुग्रह म्हणू शकतो आपण. आता हे लिहून घ्या प्रतिपादन व त्यांचे कारण. पहिलं प्रतिपादन दिलेलं आहे, उंचावरच्या प्रदेशात स्वयंपाक करताना मिठाचा वापर करतात. उंचावरच्या प्रदेशात स्वयंपाक करताना मिठाचा वापर करतात. मीठ सॉल्ट, मिठाचा उपयोग करतात. हे प्रतिपादन दिलेलं आहे. आणि कारण त्याला क्यू दिलेलं आहे. प्रतिपादन पी लिहा आणि कारण क्यू. उंचावरच्या प्रदेशात तापमान कमी असते. काय येणार आन्सर? कारण सत्य आहे. नीट वाच क्वेश्चन.
हो बरोबर आहे, पण ऑप्शन तुझे होत ना काय दिलेले आहेत तुला. सर नीट वाचा क्वेश्चन, म्हणून बघितलंय आता तुम्हाला तुमची खरी परीक्षा असणार आहे. दोन्ही सगळे ऑप्शन सारखे वाटतं, मी सांगितलेलं तुम्हाला. क्वेश्चन नीट वाचायचा या केसमध्ये. मग मिठाचा वापर करत नाहीत का? सत्य आहे, मिठाचा वापर सगळीकडे करतात, जेवणात मिठाचा वापर करणे हे सत्य आहे. दुसरा तुम्हाला ऑप्शन काय सांगितलंय, तर उंच प्रदेशात तापमान कमी, हे पण सत्य आहे. म्हणजे तुमचा तिसरा आणि चौथा ऑप्शन रॉंग आहे, इलिमिनेट. पहिला आणि दुसरा पण आहे ना, पण हा मग कारण आहे का मिठाचा वापर ह्याच्यासाठी करतात का थंड प्रदेश आहे म्हणून? मिठाचा वापर असं असू शकतं का? मग तुम्ही काय करता, तुम्ही आता किनारी प्रदेशात राहता, दमट हवा बरोबर, किनारपट्टी मुंबई म्हणजे किनारपट्टी प्रदेश, त्याच्यात तुम्ही मिठाचा वापर करताच की. मग त्याच्यासाठी थंड प्रदेशाची गरज नाहीये ना तुम्हाला. मग ऑप्शन नंबर 2 याचं येणार आहे. लक्षात आलं, मिठाचा वापर करण्यासाठी थंड प्रदेशाचीच गरज नाही. ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर असणार आहे. प्रतिपादन ए, आपण हिवाळ्यात पांढरे कपडे घालणे जास्त पसंत करतो. आपण हिवाळ्यात पांढरे कपडे घालणे जास्त पसंत करतो. हे प्रतिपादन ए झालं. कारण लिहून घ्या. पांढरे कपडे हे उष्णतेचे उत्तम परावर्तक आहेत. पांढरे कपडे हे उष्णतेचे उत्तम परावर्तक आहेत. परावर्तक आहेत. क्वेश्चन नीट वाचा. आता तुम्हाला याच्यामध्ये असर्शन आता तुमच्या तर भरपूर आहे याच्यात टाईप. हा एकच टाईप नाही आहे. स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट अजम्पशन, म्हणजे वाक्य देणार अजम्पशन पण करायचं असतं. काही जणांना कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष पण काढायचा असतो. त्यामुळे हा एक त्याला टाईप झाला. त्यामुळे ते कारणे आणि प्रतिपादन याच्यात नाही, ह्या एक टाईप झाला. असे भरपूर टाईप पेपरला विचारतात, नुसती वाक्य देतात. त्यामुळे खूप महत्वाचं आहे पेपरला, आणि येतो याच्यातला एक तरी काय आहे. 4 ऑप्शन तेच आहेत. क्वेश्चन नीट वाचा. आपण हिवाळ्यात पांढरे कपडे घालणे जास्त पसंत करतो, कारण पांढरे कपडे उष्णतेचे उत्तम परावर्तक आहेत. पहिली गोष्ट, ह्या क्वेश्चन नीट वाचा. काय येतं आन्सर? पण तू पांढरे कपडे घालतेस उष्ण, कारण बरोबर आहे, पांढरे कपडे उष्णतेचे उत्तम परावर्तक आहेत. ओके, कारण बरोबर आहे, बरोबर. आणि पहिलं, पांढरे कपडे मुळात कशाला घालतात, कारण काय असू शकते? पांढरे कपडे का घालतात? काळे कपडे घालतात. काळा रंग असा आहे, उष्णता जास्त शोषतो, आणि पांढरा उष्णता कमी रिफ्लेक्ट करतो. मग पहिलं जे आहे, आपण हिवाळ्यात पांढरे कपडे मुळात घालू शकू का? नाही, कारण शक्यतो काळे कपडे घालणं, कारण उष्णता थंडी वाजते, त्यामुळे आपण शक्यतो उष्णता आपल्याला पाहिजे असते. त्याच्यामुळे पहिलं हे असत्य आहे, आणि दुसरं सत्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 येणार. पहिलं असत्य व आर सत्य. नंतर प्रतिपादन, भारतीय लोकशाही पद्धतीने
भारतीय लोकशाही पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो. भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये केंद्रीय मंत्र्याची नेमणूक राष्ट्रपती करतो. कारण प्रधानमंत्री, याचा आन्सर तुम्ही द्यायचंय, प्रधानमंत्री हा सल्ला देण्याचे काम करतो. प्रधानमंत्री सल्ला देण्याचे काम करतो. काय येणार ऑप्शन? चार ऑप्शन आहेत. भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो कारण प्रधानमंत्री हा सल्ला देण्याचे काम करतो. काय? 1 2 3 4. हा ए, काय प्रियांका तुला वाटतं? बी. या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे येतं का? काय येतं? ए आन्सर काय येतं? दोन्ही बरोबर आहेत. आर यू शुअर? दोन्ही बरोबर आहेत. ओके, पहिली गोष्ट तिथून सुरुवात. बरोबर आहे. नेमणूक राष्ट्रपती करतो. हा, ते बरोबर आहे. पहिलं काय? नाही, लक्षात ठेवा, जी केंद्रीय मंत्र्यांची जरी सल्ला पंतप्रधान सांगतो याला निवड, आणि नेमणूक राष्ट्रपती करतो नेहमी, लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला ऑप्शन ए हा बरोबर आहे. लक्षात आलं? नेमणूक राष्ट्रपती करतो कारण त्यांना सल्ला कोण देतो? पंतप्रधान सल्ला देतो. प्रतिपादन ए लिहून घ्या. साधे मीठ उघड्यावर ठेवले असता ते हवेतील बाष्प शोषून घेते. साधे मीठ उघड्यावर ठेवले असता ते हवेतील बाष्प शोषून घेते कारण साध्या मिठामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असते. साध्या मिठामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असते. काय वाटतं? बाष्प शोषून घेते की नाही? साधे मीठ उघड्यावर ठेवल्यास बाष्प शोषून घेते की नाही? तर घेते, करेक्ट आहे. साध्या मिठामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असते. आयोडीन, मॅग्नेशियम पण असतं, सगळे मिनरल्स असतात मिठामध्ये. मिनरल्स साठी मीठ, सोडियम क्लोराईड पण असतं. मॅग्नेशियम क्लोराईड NaCl ना, सोडियम क्लोराईड असतं, नॉट मॅग्नेशियम. NaCl ना, फॉर्म्युला काय मिठाचा? NaCl. Na म्हणजे सोडियम, क्लोराईड म्हणजे Cl म्हणजे क्लोराईड. तर त्याचा आन्सर येते फक्त पहिलं, तिसरा ऑप्शन क्रमांक 3 ए सत्य आहे. त्याचं NaCl ना, सोडियम क्लोराईड असतं त्याच्यात. गेल्या काही महिन्यांमध्ये विधान लिहून घ्या. हा, तेच प्रतिपादन. आता का, हा तेच लिहून घ्या. आता कारण व परिणाम सांगायचंय. कारण व परिणाम म्हणजे लक्षात ठेवा रिझल्ट तुमचा. परिणाम म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम, कारण म्हणजे रिझल्ट. ठीक आहे.
आता नाही, थोडं वेगळं लिहून घे. पहिलं ऑप्शन लिहून घ्या, विधान ए हे कारण. विधान ए हे कारण. पहिला ऑप्शन लिहून घ्या, विधान ए हे कारण आणि बी त्याचा परिणाम. बी त्याचा परिणाम. एक पहिला ऑप्शन ए कारण, बी परिणाम. आपण हा घेऊया पॉइंट, पुढच्या वेळी आठवण करायला राहिला असेल तर कारण परिणामाचं. ठीक आहे, थोडं एक क्वेश्चन घेऊया आपण. दुसरा आहे बी कारण व ए परिणाम. तिसरा आहे दोन्ही विधाने स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत. स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत. चौथा आहे दोन्ही विधाने एकाच कारणाचे दोन परिणाम आहेत. दोन्ही विधाने एकाच कारणाचे दोन परिणाम आहेत. हे 4 ऑप्शन आहेत. विधान अ, गेल्या काही महिन्यात शहरामध्ये महिलांच्या विरोधातील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. शहरामध्ये महिलांच्या विरोधातील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. हे विधान अ आहे. गेल्या काही महिन्यात शहरांमध्ये महिलांच्या विरोधातील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. विधान ब आहे पोलीस दोषी लोकांना अटक करण्यात असमर्थ आहेत. कारण आणि परिणाम का असो. पहिलं ए कारण बी परिणाम, बी कारण व ए परिणाम स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत व दोन्ही एकाच कारणाचे दोन परिणाम. एकच कारण आहे का, जे दोन रिझल्ट आहेत का. पहिला परिणाम म्हणजे थोडक्यात काय, रिझल्ट आउटपुट होते का. महिलांच्या अत्याचारात वाढ झाली आहे हे परिणाम असू शकतो, बरोबर. आणि दुसरं काय आहे, पोलीस असमर्थ, पोलीस दोषी लोकांना अटक करण्यात असमर्थ ठरत आहेत. हा सुद्धा काय असू शकतो, परिणाम असू शकतो. एका याचं कारण काहीतरी वेगळं असू शकतं. ठीक आहे, पोलिसांवर वरून दबावही असेल. कारण एकाच, काय वाटतं तुम्हाला, कारण परिणाम, कारण सॉरी हा ए कारण बी परिणाम, बी कारण ए परिणाम, की एकच कारण आहे तो परिणाम आहे. पोलीस अटक करण्यात असमर्थ असल्यामुळे अत्याचारात वाढ झाली आहे का, असू शकतं का. पोलीस असमर्थ असल्यामुळे अत्याचारांमध्ये वाढ झाली हे कारण असू शकत नाही. पोलिसांचं काम नंतर आहे, अत्याचार झाल्यानंतर पोलिसांचं काम येतं. त्यामुळे कारण व परिणाम हे याच्यामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत का, तर कारणे तर ही नाही आहेत. हा परिणाम आहे, अत्याचारात वाढ होणे हे कारण होऊ शकत नाही, हे परिणाम आहे, बरोबर. आणि दुसरं काय, पोलीस असमर्थ आहेत हे सुद्धा एकाच, म्हणजे दोन्ही एक आहेत, परिणाम आहेत. एकाच कारणाचे दोन परिणाम आहेत. तर ऑप्शन नंबर 4 याचं येत आहे. नंतर लिहून घ्या, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे.
याला अजून एक ऑप्शन होता, सॉरी, 5वा. दोन्ही विधाने आता 5वा ऑप्शन होता. दोन्ही विधाने स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत. दोन्ही विधाने स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत, नंतर दोन्ही विधाने स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत. 5वा ऑप्शन लिहून, दोन्ही विधाने स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत. आणि आता लिहिलंय त्याला 4 नंबर द्या, आणि त्याच्या आधीचा लिहिलंय त्याला 5 नंबर द्या. दोन्ही एकाच कारणाचे परिणाम, एकाच कारणाचे 2 परिणाम. याला रिव्हर्स नंबर द्या. पहिला काय, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पातळीत वाढ झालेली आहे. आणि हा मग चौथा याचा आन्सर, दोन्ही विधाने स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत. हे आन्सर हा, त्याचा आन्सर हे येणार, दोन्ही विधाने स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत. हे दोन्ही परिणाम तर आहेत ते दोन्ही, बरोबर, परंतु तुझं कारण सेम नाही आहे. दोन्ही विधाने, पहिलं जे आन्सर आहे ते काय आहे ना, दोन्ही विधाने परिणाम तर आहेत, परंतु दोघांची पण कारणे काय स्वतंत्र आहेत. नाही, हे पहिलंच आहे, चौथं. आता दुसऱ्याचं लिहून घ्या, पूर्ण नाही झालंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पातळीच्या बाबतीत वाढ झालेली आहे. व विधान ब आहे, गेल्या आठवड्यात रुळावर पाणी साचल्यामुळे बहुतांश रेल्वे रद्द करण्यात आल्या. बहुतांश रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रद्द करण्यात आल्या. याचा आन्सर काय येऊ शकतं? आधी दोघांचा संबंध आहे का? कारण व परिणाम. पाणी पुरवठा तळाच्या पातळीत वाढ झाली आणि रेल्वे रद्द झाली, या दोघांचा काही संबंध आहे नाही. म्हणजे पहिलं 1 व 2 ऑप्शन तर गेले. स्वतंत्र परिणामांची कारणे आहेत की एकच कारण वाटतंय तुम्हाला याच्यात? हे दोन्ही काय तर परिणाम आहेत, बरोबर. परिणाम म्हणजे रिझल्ट. एक तर रद्द रेल्वे झाली आणि काय झालं, तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. हे कारण नाही, हे परिणाम झालाय. म्हणजे पहिले तिन्ही ऑप्शन याच्यातून रॉंग झाले. आता एकच कारण आहे की वेगळं कारण आहे? पावसामुळे. म्हणजे कारण काय आहे? एकच कारण याचं आहे. दोन्ही एकाच कारणाचे 2 परिणाम आहेत. हे दोन्ही काय एकाच कारणाचे 2 परिणाम आहेत. ठीक आहे. तर बाकीचं राहिलेलं कारण व परिणाम किंवा प्रतिपादनाचे अजून एक्झाम्पल आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासू. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इकडेच थांबूया.